नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर राज्यात लगेचच काही दिवसात दारूबंदी पोलीस भरती होत आहे. पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, त्याचबरोबर वनरक्षक भरतीच्या तयारी करणाऱ्या पोरांसाठी सुद्धा ही उपयुक्त गोष्ट आहे. कारण की आपण वर्दीचं स्वप्न पाहत असाल तर यात सुद्धा ती वर्दी आपल्याला मिळू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारूबंदी पोलीससाठी जो मॉब आहे तो खूप जास्त आहे. जो एम-पी-एस-सीची मुलं सुद्धा या गोष्टीसाठी फॉर्म भरत असतात. यामध्ये आपल्याला संपूर्ण प्रक्रिया कशी असते म्हणजे मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, मैदानी चाचणी किती गुणांची असते, कशाप्रकारे गुणदान पद्धती केल्या जाते, लेखी परीक्षा, लेखी परीक्षेमध्ये असणारे सब्जेक्ट, याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेफ स्कोर किती आहे, ए टू झेड सर्व माहिती मी आपल्याला सांगेल. इव्हन अभ्यासक्रमसुद्धा मी इथं आपल्याला सांगणार आहे. तर माझ्या मित्रांनो, दारूबंदी पोलीसची काही दिवसातच जाहिरात राज्यात म्हणजे भरती होत आहे दारूबंदी पोलीसची. यामध्ये आपल्याला 2 महत्त्वाचे टप्पे असणार आहे. पहिला टप्पा म्हणजे आपला लेखी परीक्षेचा आणि दुसरा टप्पा म्हणजे मैदानी चाचणीचा. हो, तुम्ही ठीक ऐकताय. पोलीस भरतीसारखं नाही आहे हे. फक्त पोलीस भरतीला आपल्याला जर कधी विचार केला तर आपली मैदानी चाचणी आधी असते. वनरक्षकप्रमाणे म्हणता येईल याला, की लेखी परीक्षा आधी असते. पण यामध्ये जे फॉर्म भरणारे पोरं आहेत, ते जवळपास एम-पी-एस-सी पासून सर्व पोरं फॉर्म भरत असतात. कारण की हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. आता लेखी परीक्षेचं काय स्वरूप आहे? मैदानी चाचणीचं काय स्वरूप आहे? तर तुम्हाला एकंदरीत जास्त न फिरवता मी इथं क्लिअर सांगेल का तुमचा हा 200 मार्काचा कार्यक्रम असणार आहे. ठीक आहे? 200 गुण याच्यामध्ये 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा आणि 80 गुणांची तुमची मैदानी चाचणी. याच्यापैकी तुम्ही किती स्कोर बनवता याच्यावर तुम्हाला ही वर्दी प्राप्त होणार आहे. आता एकदम शांततेत स्टेप बाय स्टेप ऐका मी काय सांगतो ते. तर त्याचबरोबर जर तुम्ही तयारी करत आहात वनरक्षक, पोलीस भरती, सरळ सेवा किंवा टी-सी-एस, आय-बी-पी-एस एक्झामची, तर तुमच्या दृष्टिकोनातून मी माझ्या ॲप्लिकेशनला एक कोर्स लॉन्च केले सॉरी 2 कोर्स लॉन्च केलेले आहे, जे पोरांच्या मागणीनुसार बनवले होते. ही माझं ॲप्लिकेशन आहे, जर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. ही पी-पी अकॅडमी म्हणून माझं ॲप्लिकेशन आहे आणि या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला इन्स्टॉल बटनला जायचं आहे किंवा तुम्ही जर कधी विचार केला तर तुम्हाला डायरेक्ट Google Play Storeला सुद्धा हे अवेलेबल आहेत. हा त्याचा लोगो आहे, व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता या ॲप्लिकेशनविषयी सांगायचं झालं तर माझ्या मित्रांनो, यामध्ये जो आपला अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा कोर्स आहे, याची फी फक्त ₹999 ठेवलेली आहे. दोन्ही गोष्टीची ₹999 फी ठेवण्याचा एक म्हणजेच काय, तुम्हाला पैसे थोडे जास्त वाटू शकतात, पण यामध्ये गणित प्लस बुद्धिमत्ता आहे. याचबरोबर टी-सी-एसच्या आणि आय-बी-पी-एसच्या जवळपास सर्व परीक्षांसाठी उपयुक्त जे काही टाईप असतात, ते सर्व टाईप मी इथं करून घेणार आहे. याची फी फक्त 999 ठेवलेली आहे आणि बेसिकपासून आपल्याला बेसिक त्याचबरोबर ट्रिक्सनं मी ह्या गोष्टी शिकवणार आहे. याचबरोबर आपला दुसरा कोर्स आहे, जो की आहे मराठी व्याकरणाचा. यामध्ये तुम्हाला 30 प्रश्न आपले असणार आहे आणि यामध्ये 30 गुण कसे मिळवायचे आपले राज्य उत्पादन शुल्काला, त्याचं मी इथं करून घेणार आहे. हा सुद्धा कोर्स आपल्या इथं अवेलेबल आहे. याची फी फक्त ₹499. पॅसेजपासून सर्व गोष्टी मी तुमच्या इथं करून घेणार आहे आणि बेसिकपासून तुम्हाला भरपूर साऱ्या माझे मराठी व्याकरणाचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, गणिताचे व्हिडिओ पाहिले असतील, तर मराठी व्याकरणाचे व्हिडिओ 5-5 लाख लोकांनी सुद्धा एक-एक व्हिडिओ पाहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ माझे YouTubeला पहिले फ्री पहा. ॲप्लिकेशनला गेल्यानंतर ते डेमो व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. चला, यानंतर आपण जाऊया आपल्या मेन मुद्द्यावर. जो आपला मुद्दा होता, की आपल्याला काय करायचे आहे, की ही जी भरती प्रक्रिया आपण देणार आहोत, या भरती प्रक्रियेसाठी माझ्या मित्रांनो आपल्याला काय करावं लागते? सगळ्यात पहिले एक फॉर्म भरला आपण. राज्यामध्ये पहिली गोष्ट क्लिअर करून घ्या, 1232 जागांची जाहिरात येणार आहे. ठीक आहे. 1232 जागांची जाहिरात येणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, याच्यामध्ये वेगवेगळे पदं असू शकतात 1232 म्हणजे जसं मागच्या वेळेला आलं होतं, लघुलेखक, जवान, जवानी वाहन चालक, चपराशी. तर आपल्याला फॉर्म कुठं भरू शकतो आपण? जवानला आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तसा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही वाहन चालकाला सुद्धा फॉर्म भरू शकता. चपराशी हा गट डचं पद आहे. आता थोडं आपण स्क्रोल केलं तर इथं थोडंसं लक्षात येईल आपल्याला. थोडंसं आपण समोर जाऊया. इथं वयोमर्यादा एकदा पाहून घ्या. वयोमर्यादा एकदा थोडीशी स्क्रोल करतो मी. वयोमर्यादा आपल्याला 18 वर्ष कमीत कमी लागते आणि जास्तीत जास्त आपण इथं 40 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. याचबरोबर माजी सैनिकांसाठी सुद्धा वेगळी आहेत. कमीत कमी 18 वर्ष व्यक्ती पूर्ण असलेला व्यक्ती
या गोष्टीसाठी अर्ज करू शकतो. आणि जर कधी ओबीसी प्लस एस-सी, एस-टी असेल तर ते आपल्याला वयाची इथं सूट दिलेली पाहू शकतो. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथं पाहता येईल, की यांचा अभ्यासक्रम काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची जी पात्रता आहे, शैक्षणिक अर्हता ते पाहून घ्या. लघुलेखकसाठीची पात्रता लास्ट टाईमच्या भरतीमध्ये दिलेली होती, की माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण परीक्षा असली पाहिजे. लेखनाचा गती 100 प्रति मिनिट असला पाहिजे. याला स्केलसुद्धा तेवढाच होता बरं का. मराठी टंकलेखनाची 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी शब्दलेखनाची किंवा ऑरमध्ये या 2 पैकी एक चालून जाईल. 40 लागेल. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, वाणिज्य प्रमाणपत्र या गोष्टीचं तुमच्यासाठी सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे. याचबरोबर टंकलेखकासाठी जी पात्रता आहे त्यात स्टेनो लागेल आणि मराठीसाठी 30 हा स्पीड आपल्याला इथं उपयुक्त मागितलेला आहे. आता याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयोमर्यादा झाला, हे स्केल झाला. यानंतर आपल्याला इथं पाहायचं आहे जस्ट हे वयोमर्यादा. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं काय पाहायचं आहे, जवान. ठीक आहे. आता जवानची जी पात्रता आहे राज्य उत्पादन शुल्कामध्ये याच्यामध्ये फक्त माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण परीक्षा म्हणजे तुम्ही फक्त माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असले पाहिजे. तुम्हाला इथं ग्रॅज्युएशनची वगैरे काही अट दिलेली नाही आहे. टायपिंगची अट दिलेली नाही आहे. कुठल्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स नाही. तुम्हाला असणार आहे फक्त 120 मार्काचा पेपर, 80 मार्काचा ग्राउंड. ते ग्राउंडचं स्ट्रक्चरही सांगतो मी. जो पोरगा याच्याबरोबरच या गोष्टीला फॉर्म भरू शकतो, त्याला फक्त 7वी उत्तीर्ण लागेल आणि वाहन चालण्याचा परवाना लागेल आणि तो LMV ओके, लाईट मोटर व्हेइकल लागेल आणि याच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. याच्याकडे अनुभव असण्याचं गरजेचं आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण चपराशीसाठी परीक्षा लागेल. आता शारीरिक जी पात्रता आहे ती कोणती आहे? आता शारीरिक जी पात्रता आहे पुरुष उमेदवारांसाठी. शारीरिक पात्रता पुरुष उमेदवारासाठी 165 सेंटीमीटर इथं हाईट लागते पोलीस एवढी. महिलांना 160 सेंटीमीटर हाईट लागते पोलीसपेक्षा जास्त. पुरुषांसाठी हा छातीचा इव्हेंट आहे. 79 नॉर्मल. तिथून तुम्ही कितीही नॉर्मल तुमची 90 असेल तर तुम्हाला 95 छाती करावं लागेल फुगून. महिलांना हा इव्हेंट लागू नाही. पण महिलांसाठी एक इव्हेंट आहे तो म्हणजे 50 किलो त्यांना वजन असणे गरजेचं आहे. हे मागच्या वर्षीचं आहे बरं, या वर्षीचं अजून आलं नाही. ओके. याचबरोबर पुरुषांना हा 50 किलो वेटचा इव्हेंट नाही आहे, एवढं क्लिअर समजून घ्या. आता यानंतर आपल्याला अर्हता प्राप्त गणना करण्याची दिनांक हे ते लास्ट टाईमचं ज्यावेळेस आपण पाहिलं त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळेस अर्ज भरतो त्या सर्व गोष्टी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आजपर्यंत असल्या पाहिजे. आता अभ्यासक्रम काय असते, लेखक व टंकलेखक जवान राज्य उत्पादन शुल्क यांच्यासाठी बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण याचे टोटल प्रश्न 30 असतात. म्हणजे आपल्याला मी ज्या कोर्समध्ये आपले 30 प्रश्न बुद्धिमत्तेचे घेणार आहे, 30 प्रश्न मराठी व्याकरणाचे जे येणार आहे, 30 प्रश्न आणि 30 गुण. म्हणजे मी टोटल तुमची सध्या पहिल्या टप्प्यामध्ये 60 प्रश्नाची आणि 60 मार्काची तयारी करून घेतोय. वेळ खूप महत्त्वाचा आहे इथं. कारण की इथं 1.5 तासामध्ये तुम्हाला सर्व प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. बुद्धिमत्तेचे TCSचे 30 प्रश्न 1.5 तासामध्ये सॉल्व्ह करून ह्या सगळ्या गोष्टी करणं थोडं चॅलेंजिंग असणार आहे. त्यासाठी आपल्याला ट्रिक्सचा सुद्धा वापर करावा लागेल. याचबरोबर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील आणि जवानी वाहन चालकासाठी काय असेल पाहून घ्या. हा झाला तो शिपायासाठी, लघुलेखकासाठी आणि याच्यासाठी फॉर्म भरणारे यांच्यासाठी 120 मार्काचा पेपर, 80 मार्काची या जवानासाठी फक्त मैदानी चाचणी. ठीक आहे, डन. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सॉरी चपराशीसाठी आणि वाहन चालकासाठी. चपराशीसाठी तुम्हाला सर्वसाधारणतः जे असेल बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी व्याकरण याला सुद्धा आहेत. याला डायरेक्ट 50-50 50चा कार्यक्रम दिलेला आहे. 100 प्रश्न असतील. सॉरी प्रश्नसंख्या सुद्धा 200 आहे. 2 तास दिलं यांना वेळ. आणि जवानी वाहन चालकासाठी तुम्ही पाहू शकता बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी पोरांकडे एक्सपिरियन्स असणे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये यांना परत 120 प्रश्न 120 गुणांसाठी आपल्या जवानासारखंच असणार आहे. वाहन चालकाला जवानी वाहन चालक. ओके, डन. एवढ्या गोष्टी झाल्या. या गोष्टी पाहिल्यानंतर आपण जर कधी विचार केला तर याच्यामध्ये शारीरिक चाचणी असते. शारीरिक चाचणी इथं थोडंसं पाहून घ्या. 120 मार्काची तुमची लेखी परीक्षा झालेली आहे. 120 मार्काची तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला पास झाले, तुम्ही कट ऑफमध्ये बसले तुम्ही,
मैदानी चाचणीच्या, तर तुम्हाला तिथून ते मैदानी चाचणीला पाठवेल आणि जर तो पुरुष असेल, तर त्याला 30 गुण देणार आहे. आता पुरुष पहा, 120 गुणांची तुमचा लेखी परीक्षा, आता 80 मार्काचं तुमचं काय असणार आहे, मैदानी चाचणी आणि 80 गुणाचं बायफर्केशन कसं असणार आहे, 30 मार्काची आहे तुमची 1500 मीटर धावणे. 1500 मीटर धावणे तुम्हाला 1 मिनिट. पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक पात्रता पडताळणी मैदानी चाचणी जवान व वाहन चालक या पदांच्या शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा निवड समितीमार्फत खालीलप्रमाणे घेण्यात येईल. 1.5 किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे. 1500 मीटर पोलीस भरतीमध्ये 1600 मीटर असते. त्यामध्ये 5दा असतो. याच्यामध्ये तुम्हाला धावा लागेल 5 मिनिट 30 सेकंदात. खूप जास्त वेळ आहे. 100 मीटर धावण्यासाठी पोलीस भरती एवढं ठीक तुम्हाला 30 गुण देण्यात आहे 11.50 सेकंदामध्ये. आणि तुम्ही जसे कमी वेळात येईल त्यासाठी तुमचे मार्क कट होणार आहे पोलीस भरतीप्रमाणे. गोळाफेक तुम्हाला 20 मार्काचा आहे. 7 किलो 260 ग्रॅमचाच गोळा असतो पोलीस भरती एवढा आणि तो तुम्हाला 8.5 मीटर फेकावा लागणार आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टी कळल्या. जवानी वाहन चालकाच्या राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या 120 गुणांची लेखी 80 मार्काची मैदानी चाचणी. याच्यापैकी तुमचा 200 मार्काचा कट ऑफ लागणार आहे. याचबरोबर महिलांसाठी सुद्धा ह्याच गोष्टी आहेत अशा पद्धतच्या. त्यांच्यासाठी पात्रता थोडी वेगळी दिलेली आहे. चालन वगैरे तर तुम्हाला माहीतच आहे, की मला हे नाही दिसत आहे महिलांसाठी कुठे काय इथं असेल ते मला पाहू द्या. हां, हे पहा ह्या सगळ्या गोष्टी त्याच आहे. पी-डी-एफ आहे. नकारात्मक गुणदान पद्धती याला निगेटिव्ह मार्किंग असतात बरं. निगेटिव्ह मार्किंग असतात. याचबरोबर हे आपलं ते लेखी परीक्षेचं स्वरूप जे तुम्हाला दाखवलं. यांना एस-एस-सी माध्यमिक म्हणजे एस-एस-सी होते हे तुम्हाला माहीत असेल. हा विषय कोणते विचारला जाईल. लक्षात ठेव जा. याच्यामध्ये उमेदवार किती फास्टमध्ये या कॅल्क्युलेशन करू शकतो. सामान्यांमध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी, मराठीमध्ये शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथं अवेलेबल करून देईल. कोर्स हा मराठी व्याकरणाचा आणि जो आपला बुद्धिमत्तेचा आपल्या मॅथ्सचा आहे, तो कोर्स रेकॉर्डेड नाही आहे. तुम्हाला मी डेलीचे व्हिडिओ अपलोड करून देतोय. डेलीचे लाईव्ह करून. नेटवर्कचा इश्यू न जावं म्हणून सर्व व्हिडिओ हे नवीन बनत आहेत. कुठलेही त्यात जुने व्हिडिओ नसणार आहे. माझ्यासोबत माझे सहकारी सरसुद्धा आहेत. इंग्रजीसाठी व्होकॅब असणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ इडियम्स असणार आहे, फ्रेजेस असणार आहे. त्याचबरोबर काय आपल्याला पॅसेजसुद्धा तिथं विचारल्या जाईल. ओके, तर हे झालं आपलं इंग्रजीचं लेखी परीक्षेचं. आणि उमेदवार 45% गुण घेतल्याच पाहिजे त्यानं. 45% गुण घेतले पाहिजे. ओके, तर तुम्हाला तो पुढच्या प्रक्रियेसाठी क्वालिफाय व्हाल तुम्ही. तर हे ते आपलं शारीरिक पात्रता. त्याचबरोबर हे पुरुष उमेदवारांसाठी गुणदान पद्धती. याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठी जी गुणदान पद्धती असणार आहे, आता 1.5 किलोमीटर धावायला ते पाहून घ्या. 5 मिनिट 30 सेकंदात तुम्ही धावत असाल तर 30 पैकी 30 गुण. त्याच्यापेक्षा पूर्वी 5:29 पर्यंत आले पाहिजे. 5:31 ते 5:45 दर 15 सेकंदांना 2-2 मार्काची कठीण आहे. त्यानंतर 5:46 हे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून पाहून घ्यायचं आहे. 100 मीटर धावायला फुल पोलीस भरतीसारखं दिलेलं आहे, पण इथं कटिंग जरा भारी आहे. 11.50 सेकंदामध्ये तुम्ही आलेत तर तुम्हाला 30 पैकी 30, 11:50 ते 12:50 मध्ये आले तर 28 आणि 12:50 ते 13:50 मध्ये आले तर 25 गुण तुम्हाला इथं मिळू शकतात. आणि तुम्ही जर कधी 16.5 सेकंदाच्या नंतर आले तर 5 मार्क फक्त भेटेल. उमेदवाराला ही गुणदान पद्धती पाहून घ्या. पोलीस भरतीपेक्षा थोडंसं वेगळं दिसेल तुम्हाला जुन्या. ओके, 16हून डायरेक्ट 13वर आलेला आहे इथं. यानंतर महिला उमेदवारांसाठी आपण पाहूया. महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर धावायचं आहे. त्यांना 30 गुण आहे. 4 मिनिटात त्यांना 30 गुण, 4 मिनिट ते 4:15 मध्ये 28 गुण आणि तुम्हाला 5 मिनिट 16 सेकंदापेक्षा जास्त 5 गुण. आता हे 100 मीटर जर कधी तुम्हाला धावायचं असेल तर 30 गुण तिथं उपलब्ध होईल तुम्हाला 100 मीटरसाठी. 14 सेकंदात धावले तुम्ही 30 पैकी 30 गुण महिलांना आहे. महिलांसाठी गोळाफेक कसा असणार आहे, 4 किलोचा पोलीस भरती एवढा 20 मार्क असणार आहे. आणि तुम्हाला 6 मीटर गोला तुम्ही जास्त फेकत असाल तर 20 पैकी 20 गुण आणि 4.5 मीटर पेक्षा कमी फेकत असाल तर 4 गुण भेटणार आहे. अशा प्रकारे मैदानी चाचणी सुद्धा तुम्हाला समजली. तर आशा करतो दिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेल्या आहेत. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्या ज्या बॅचेस आहेत तुम्ही ॲप्लिकेशनला नक्की जा. ही ते मराठीची व्याकरणाची बॅच आहे. याची फी फक्त ₹499 आपण ठेवलेली आहे. ते सर्व पोरांना परवडेल.
याचबरोबर क्लासचं PDF देईल मी आणि याची सध्या तरी मी 8 महिन्याची व्हॅलिडिटी दिली असली, तरी जर कधी 8 महिन्यात चुकूनही जर कधी भरती झाली नाही, एवढ्या दूर तर काही भरती जाणार नाही. पण मी ते काय करेल, तर तुम्हाला व्हॅलिडिटीसुद्धा वाढवून देणार आहे. ओके. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आपली बॅच आहे बुद्धिमत्तेची. तुम्ही ती बॅच जॉइन करून घ्या. सर्व व्हिडिओ हे आपल्याला जवळपास याचेच भेटेल. कोणते डिजिटल बोर्डचे आणि नवीन व्हिडिओ आहे सर्व मी रेग्युलर बनवतोय. ओके. या संदर्भात कुठलीही अपडेट्स आल्यास नक्की मी आपणापर्यंत शेअर करेल आणि जर तुम्हाला या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील, आपण पेपर सेट सुद्धा याचे एनालिसिस करणं सुरुवात करतोय लवकरच. ओके. चला. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा.